भाजपचे उमेदवार देखील कसे पडतील यासाठी देखील ही टोळी काम करत होती। आज दुःख होतं की आज आपण एकत्रित आलो असतो तर आज आपली संख्या 5नी वाढली असती। ते नाही मुंबई अध्यक्षांना जुमानत, नाही शेलार साहेबांना जुमानत, एकेरी भाषेत त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांची नावं घेतली जातात, त्यांच्याबद्दल बोललं जातं। त्यांची हिंमत एवढी वाढली, ह्याच्या आधी आमचे उमेदवार पाडायचे, आता स्वतःचे उमेदवार पाडायला देखील ते कमी करत नाहीत, एवढी त्यांची हिंमत वाढलेली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी संपलेली असली तरी सुद्धा मुंबईतला महत्त्वाचा भाग मानला जाणारा दादर माहीम पट्टा या भागात कुठेतरी अजूनही राजकीय अशांतता कायम दिसून येते आणि त्याचं कारण म्हणजे जर आपण पाहिलं असेल तर काल आम्ही तुम्हाला दाखवलंच की प्रभाग क्रमांक 194चे शिंदे सेनेचे जे उमेदवार होते समाधान सरवणकर त्यांचा पराभव झालेला होता आणि त्या पराभवाचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी उल्लेख केलेला होता की तो म्हणजे भाजपची जी एक टोळी आहे जी महायुतीच्याच विरोधात कुठेतरी काम करत होती आणि केवळ शिवसेनेच्या म्हणजेच शिंदेंच्या शिवसेनेच्या सीट पाडण्यासाठी नाही तर भाजपच्या सीट पाडण्याच्या दृष्टीने सुद्धा ही टोळी काम करते आहे असा आरोप त्यांनी थेट भाजपवरती केला होता। आणि विधानसभा असेल लोकसभा असेल या दोन्ही निवडणुकांमध्ये या पट्ट्यामध्ये महायुतीचे जे उमेदवार होते त्यांचा पराभव झालेला होता आणि आता त्यानंतर जी निवडणूक महानगरपालिकेची झाली त्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुतीच्या उमेदवारांना या संपूर्ण दादर माहीम प्रभागामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता। आणि आता याच संपूर्ण जे राजकीय नाट्य आहे त्याचा कुठेतरी दुसरा अंक जो आहे तो समोर आलेला आहे आणि तो म्हणजे मोठ्या प्रमाणावरती जर आपण बघितलं तर हे असे आरोप प्रत्यारोप होत असताना एकीकडेच शिंदेंच्या शिवसेनेचे शाखा समन्वयक आहेत त्यांच्याकडनं कुठेतरी जे व्हॉट्सअप चॅट्स आहेत ते आता व्हायरल करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी भाजपवरती थेट लक्ष करण्यात येत आहे। आज काही गोष्टी महायुती म्हणून जर एकत्रित आम्ही लढलो असो, काही गोष्टी घडल्या या प्रभागामध्ये, जसे काही टोळी एका प्रकारची होती या परिसरामध्ये जी विरोधात काम करत होती, म्हणजे सोबत असून देखील अनेक पदाधिकारी जे वॉर्ड लेवलच्या सोबत काम करत होते, पण काही जे पदाधिकारी होते हे जसं लोकसभेला पराजयासाठी जे काही काम करत होते, जसं विधानसभेला काम केलं तसंच महापालिकेला देखील त्या पदाधिकाऱ्यांनी काम केलेलं होतं। आज फक्त आमचं नव्हे तर आज भाजपचे उमेदवार देखील कसे पडतील यासाठी देखील ही टोळी काम करत होती। आज दुःख होतं की आज आपण एकत्रित आलो असतो तर आज आपली संख्या 5नी वाढली असती। आज आपल्याला अजून कसलीच गरज नसती किंवा उबाटाची जी 5ची संख्या ही कमी झाली असती, पण कुठेतरी हा विचार न करता महायुती कशी हरेल अशा प्रकारे काही पदाधिकाऱ्यांनी इकडचा विचार केला, जसं त्यांनी लोकसभेत केला तसंच यावेळेला कॉर्पोरेशनला। हे बघा, मला ह्या सर्व गोष्टी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यात, त्याच्या ह्या टोळीचं नाव आणि टोळीच्या सर्व गोष्टी ह्या त्यांच्या वरिष्ठांपर्यंत इकडच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पोहोचवलेल्या आहेत की त्यांना देखील मानसिक छळ केला जातो की जर काम केलं, जर महायुतीचं काम केलं तर त्यांना देखील त्रास दिला जातो, त्यांना टोमणे दिले जातात, त्यांना शिव्या घातल्या जातात। या सर्व गोष्टी त्यांनी त्यांच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या आहेत। या सर्व गोष्टी आमच्यापेक्षा जास्त त्या गोष्टीचे रेकॉर्ड्स हे त्यांच्याकडे आहेत आणि त्यांची पूर्ण सर्वे आणि RSSची जी काही टीम इथे काम करत होती त्यांनी देखील विधानसभेला या सर्व गोष्टी वरती पोहोचवलेल्या होत्या त्यांच्या वरिष्ठांपर्यंत आणि आता महापालिकेच्या पण सर्व गोष्टी त्यांनी पोहोचवल्यात। आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळात आम्ही शिंदे साहेबांकडे देखील ह्या सर्व गोष्टी घेऊन जाऊ आणि त्यासोबतच आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे देखील घेऊन जाऊन ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगू। पण इकडचे स्थानिक जे काही लोक आहेत त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेची असती। जर त्यांच्यावरती विधानसभेत जर कारवाई झाली असती तर आता ह्या गोष्टी घडल्या नसत्या। तर मला असं वाटतं येणाऱ्या लोकसभेत ह्या गोष्टी घडू नये त्यासाठी आता त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे, कारण की त्यांची हिंमत एवढी वाढली, ह्याच्या आधी आमचे उमेदवार पाडायचे, आता स्वतःचे उमेदवार पाडायला देखील ते कमी करत नाहीत, एवढी त्यांची हिंमत वाढलेली आहे। ते नाही मुंबई अध्यक्षांना जुमानत, नाही शेलार साहेबांना जुमानत, एकेरी भाषेत त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांची नावं घेतली जातात, त्यांच्याबद्दल बोललं जातं। आता याच सगळ्या संदर्भात भाजपच्या दादर माहीम विभागातल्या त्यांच्या नेत्या अक्षता तेंडुलकर यांनी सुद्धा या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। समाधान सरवणकर नेमकं काय म्हणाले ते तुम्ही पाहिलं। समाधान सरवणकर यांनी जे आरोप केलेले होते आणि ज्या व्हॉट्सअप चॅट्सचा त्यांनी उल्लेख केलेला होता
त्यालाच आता भाजपच्या या विभागातल्या दादर माहीम विभागातल्या ज्या नेत्या आहेत त्यांच्या अक्षता तेंडुलकर यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा काय म्हणालेलं आहे ते सुद्धा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। संपूर्ण विधानसभेत आम्ही पूर्ण ताकदीने काम करून देखील आमची आणि पक्षाची बदनामी होत असेल तर त्याचा आम्ही निषेधच करू। समाधान सरवणकर यांनी भाजपवर जे आरोप केलेले होते त्यानंतर हे जे चॅट्स आहेत बाजूला स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकत आहात की अक्षता तेंडुलकर यांनी हे चॅट्स समोर आणलेले आहेत आणि याचा कुठेतरी AIच्या माध्यमातून सुद्धा हे असे चॅट्स बनवून ते चुकीच्या पद्धतीने पसरवल्याचा जे आरोप आहेत ते आता अक्षता तेंडुलकर यांनी केलेले आहेत आणि याच संदर्भात त्यांनी सायबर क्राईम असेल यांच्याकडे सुद्धा तक्रार दाखल केलेली आहे आणि त्याचसोबत त्यांनी स्थानिक पोलीस स्थानकामध्ये सुद्धा या संदर्भातली जी तक्रार आहे ती तक्रार सुद्धा दिलेली आहे। जर आम्ही एवढं काम करून सुद्धा पक्षाची आणि आमची जर बदनामी अशा विचित्र पद्धतीनं होत असेल किंवा अशा या वेगळ्या पद्धतीनं पक्षाची आणि आमची बदनामी आम्ही एवढं काम करून सुद्धा होत असेल तर ते कुठेतरी चुकीचं आहे आणि त्याचा आम्ही तीव्र निषेध करू असंच अक्षता तेंडुलकर यांनी सुद्धा म्हटलेलं आहे। त्यामुळेच आता हे बघणं महत्त्वाचं असणार आहे की आता या सगळ्या संदर्भात एकीकडे शिवसेनेला शिंदेंच्या शिवसेनेला ज्या सीट्स दिलेल्या होत्या मुंबईमध्ये तर त्यापैकी कमी सीट त्यांच्या निवडून आलेल्या होत्या त्यामुळे महायुतीला हा कुठेतरी एक फटका बसलेला आहे कारण निवडणुकीनंतर पहिल्या क्रमांकाचा मुंबईतला जो पक्ष आहे तो भाजप आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना असा दुसऱ्या नंबरचा हा पक्ष होता आणि त्यामुळेच कुठेतरी महायुतीत अंतर्गतच हे सगळं राजकीय नाट्य होत आहे। नाराजी नाट्यसुद्धा पाहायला मिळतं आहे कारण महायुतीने जे काम केलेलं होतं भाजपचं जे काम होतं त्याच्यावरनं भाजपनेच आम्हाला कुठेतरी पाडण्यासाठी प्रयत्न केले असेल एक टोळी आहे असं म्हणत समाधान सरवणकर यांनी म्हटलेलं होतं आणि त्याला आता अक्षता तेंडुलकर यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। त्यामुळेच आता या सगळ्या संदर्भात सायबर क्राईम असेल किंवा स्थानिक पोलीस स्थानकात तक्रार तर दाखल झालेलीच आहे मात्र आता हा वाद आहे तो कोणतं नेमकं वळण घेतो आणि वळण घेतल्यानंतर दोन्ही पक्षांचे जे पक्ष नेतृत्व आहे किंवा पक्षातले जे वरिष्ठ नेते आहेत ते या संदर्भात काही महत्त्वाची पावलं उचलणार का आणि दादर माहीममधला जो हा भाग आहे जो आपण मुंबईतला अत्यंत महत्त्वपूर्ण भाग म्हणतो तर या भागातलं जे राजकारण आहे निवडणूक संपल्यानंतर आता एक वेगळं वळण घेत आहे। दोन्ही पक्षांचे पक्ष नेतृत्व असेल किंवा वरिष्ठ पातळीवरचे जे मुख्य नेते असतील ते नेमकं काय निर्णय घेतात आणि या वादाचं रूपांतर आणखीन किती मोठ्या पद्धतीत होतं का हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट।